मंत्रालयामध्ये प्रवेश करायचा असेल तर सर्व कर्मचारी असतील, व्हिजिटर असतील, सगळ्यांना FRS तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे आणि त्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. पाहतोय आपण आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळतात की जेवढे अभ्यंगतांची लाईन मोठी आहे तेवढीच मंत्रालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुद्धा लाईन मोठी लागलेली पाहायला मिळते. आठवड्यातला पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती रांगा लागलेल्या आहेत. ज्यांचं फेस स्कॅनिंग झालेलं नाही अशा सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जे आहे ते पास काढायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय काही सगळे अधिकारी कर्मचारी जे आहे ते बराच वेळापासून जवळपास तासाभरापासून जे आहे ते रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे आहे ते फेस स्कॅनिंगचं केलेलं आहे. मात्र त्यांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे की आतमध्ये फेस ID मॅच न झाल्यामुळे पुन्हा एकदा रांगेमध्ये उभं राहावं लागलेलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी कर्मचारी सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा फटका बसतोय. मंत्रालयामध्ये लवकर पोचायचं असतं आणि कुठेतरी पोचल्यानंतर जे आहे ते पंचिंग असतं. त्यामुळे आता सगळ्यांचं पंचिंग सुद्धा हुकताना जे आहे ते पाहायला मिळते. आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वीच एक अनुभव आलेला होता. एका प्रधान सचिवाला जे आहे ते फेस ID मॅच न झाल्यामुळे बराच वेळ गेटवरती तटकळत राहावं लागलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा अनेक अधिकारी कर्मचारी जे आहेत ते सुद्धा पाचच्या रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत, ताटकळत जे आहे ते उभे राहिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी फेस ID या तंत्रज्ञानाचा जो आहे तो या कर्मचारी अधिकाऱ्यांना फटका बसताना पाहायला मिळतोय. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.